मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून आज मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात होणार बैठक। रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत करणार चर्चा। राज ठाकरे अमित ठाकरे करणार 11 मनसैनिकांचा शिवतीर्थवर सत्कार। दहिसरमध्ये संजय निरुपम यांच्या कारवर हल्ला केलेल्या आणि जामिनावर सुटलेल्या मनसैनिकांची थोपटणार पाठ। प्रहार पक्ष विलीन केला तरच विधान परिषदेवर संधी देणार। बच्चू कडू यांच्या समोर शिवसेनेची मोठी अट। सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। बच्चू कडू काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं। अजितदादांच्या अपघाताला 3 महिने होत आहेत, मात्र तपास पुढे सरकलेला नाही। 28 तारखेला सीआयडी ऑफिसला देणार भेट। रोहित पवारांची दादांच्या अपघाताच्या तपासाबाबत नाराजी। बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अखेर उपरती। छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मागितली माफी। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा केला आरोप। इराणकडे असलेलं युरेनियम आम्ही ताब्यात घेतलं। लवकरच इराण सोबतचं युद्ध होणार समाप्त। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा नवा दावा। विदर्भात उष्णतेची लाट। 4 जिल्ह्यांचा पारा 46 डिग्री पार। पुढचे 2 दिवस तापमान वाढीचा हवामान विभागानं दिला इशारा। आता आपण थोडं उन्हाविषयी बोलूया, कारण ऊन आता आपल्याला त्रास द्यायला लागलेला आहे। विदर्भामध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे। दिवसेंदिवस कमाल तापमान उच्चांक गाठतं आहे। विदर्भवासियांची अक्षरशः होरपळ होते आहे। विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये पारा 46 अंशांच्या पुढे गेलाय। 47 अंशांकडे तो आगेकूच करतोय। नागपूर आणि चंद्रपूरमध्ये आहे 45 अंशांच्या पुढे तापमान गेलेलं आहे। हवामान विभागानं पुढचे 48 तास म्हणजे 2 दिवस कठीण जातील असा इशारा दिलाय। अकोला इथं एप्रिल महिन्यातील गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये पारा 43.9 अंशांवर तर अमरावती जिल्ह्याचा पारा 46.8 अंशांवर गेलेला आहे। विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाटसदृश स्थिती आहे। यामुळे तिथलं बहुतांश जिल्ह्यातलं कमाल तापमान हे सरासरीहून 3 ते 4 अंश अधिक नोंदवलं गेलेलं आहे। वर्धा, अमरावती आणि अकोला आदी भागांमध्ये सातत्यानं पारा 45 अंशांवर पोहोचतोय। विदर्भामध्ये उष्णतेची लाट आहे। राज्यात सध्या प्रतिचक्रवाती स्थिती असल्यामुळे अनेक जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ नोंदवली गेली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातही उन्हाचा तडाखा वाढला असून कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होते। संपूर्ण राज्यातच हवामान कोरडं झालेलं आहे अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक आज होते आहे। मंत्रालयामध्ये दुपारी 12:30च्या दरम्यान ही बैठक होती आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीला कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम उपस्थित राहणार आहेत। बैठकीमध्ये रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा होईल। व्यावहारिक मराठी अनिवार्यतेच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा होईल। दरम्यान सरकारकडून येत्या 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता। आजच्या बैठकीत काय निर्णय होतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। संजय निरुपम यांच्या कारवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा आज सत्कार होणार आहे। सकाळी 11 वाजता त्या सगळ्या मनसैनिकांना शिवतीर्थावर बोलवण्यात आलेलं आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या मनसैनिकांचा सत्कार होतोय। राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे। संजय निरुपम यांच्या कारवर हल्ला करण्यात आला होता। मनसैनिकांनी मराठीचा आग्रह धरला आणि परिवहन मंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी व्हायलाच हवी अशी भूमिका मांडलेली होती। त्यांच्यावर
कारवाई करण्यात आली, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, मग ते जामिनावर सुटले। यानंतर आज 11 वाजता त्यांचा सत्कार होतोय राज ठाकरे यांच्याकडून। राज ठाकरे आणि अमित ठाकरे या सगळ्या 11 मनसैनिकांचा सत्कार करणार आहेत। सकाळी 11 वाजता त्या सगळ्यांना शिवतीर्थावर बोलवण्यात आलेलं आहे। जे केलं ते योग्यच केलं, यासाठी पाठ त्यांची थोपटली जाणार आहे। शिवसेनेचे परिवहन मंत्री ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्याच पक्षातले संजय निरुपम यांची थोडीशी विरोधाची आणि नाराजीची भूमिका होती। आता आपण बघूया सकाळच्या 100 बातम्या। राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। परदेशी समितीच्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। शेतकऱ्यांचे कमाल 2 लाखांचे कर्ज माफ करण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून बोलताना जयकुमार गोरे यांनी जयंत पाटलांवर जोरदार टीका केली। जयंत पाटलांच्या मालकीच्या जमिनींचा जर हिशोब मांडला तर त्यांना त्याचं उत्तरही देता येणार नसल्याचं गोरे म्हणाले। शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधामागे राजकीय हितसंबंध असल्याचा आरोप करत गोरेंनी जयंत पाटलांना लक्ष्य केलं। विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना दावा करणार असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। एकीकडे मुलाच्या वाढदिवसाच्या बॅनरवर भावी आमदार म्हणून उल्लेख झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेच्या जागेवर दावा ठोकल्यामुळे महायुतीत वाद पेटण्याची चिन्ह आहेत। राज्यातील योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर आता प्रशासनाचा फास आवळला जातोय। तब्बल 11 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित असताना अद्याप प्रत्यक्ष वसुली सुरू झालेली नाही। मात्र चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या संबंधितांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मुंबईतील रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांनाच परवाना मिळावा याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर मुंबई चालवायला आमचे मराठी रिक्षा चालक सक्षम आहेत। ज्यांना मराठी बोलायचं नाही त्यांनी खुशाल त्यांच्या शहरात निघून जावं असं अमित म्हणाले। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपनं घेतलेल्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झालाय। महानगरपालिकेच्या 80 मराठी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव भाजपनं महासभेमध्ये मंजूर केला। यामुळे 60,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे। हा मराठी भाषेवर आणि गरिबांच्या शिक्षणावर केलेला आघात असल्याचं म्हणत शिवसेनेनं या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित लोहखनिज मालधक्का रोजगाराकरता महत्त्वाचा असल्याचं मत भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केलं। दुसरीकडे या प्रकल्पाला विरोध करत मूल नगर परिषदेनं ठराव मंजूर केला असून स्थानिक नागरिकांनी कृती समिती स्थापन केलेली आहे। एनसीईआरटीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्यानं वाद निर्माण झाला। या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला जातो। इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न अशी टीका केली जाते। दरम्यान रोहित पवार यांनी सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अन्यथा जनआंदोलनाचा इशारा दिला आहे। एनसीईआरटीच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवण्यात आलाय। त्यामुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय। मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत राज्यभरातून विरोध करण्यात आला। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हणत सातारा संस्थानच्या राजमाता कल्पना राजे भोसले यांनी संताप व्यक्त केला। संगमनेरमध्ये कॉम्रेड गोविंदा पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं। आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुस्तकाच्या समर्थनार्थ शेकडो नागरिक या उपक्रमामध्ये सहभागी झाले। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जयश्री थोरातही उपस्थित होत्या। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अशोक खरात प्रकरणातील दोषींवर कारवाईची भूमिका स्पष्ट केली। विधान परिषदेसंदर्भात निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही ते म्हणाले।